घे. मालक, मी काय म्हणतोय ते बरोबर आहे ना? काय ना, बोलल्याने प्रॉब्लेम सुटतात. पण काय काय लोकांना ते कळतच नाही. काय समजतोस तू स्वतःला? हा, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी लाचार आहे असं वाटतंय का तुला? खरं सांगायचं झालं ना तर हो, मी मनातून लाचार झाली. कपिल, मला तुझ्यापासून लांब नाही जायचंय. प्लीज तू बोल ना माझ्याशी यार. म्हणजे मला जे वाटतंय तेच तुला वाटतंय? मतलब मुझको जो लगता है वही तुमको लगता है? म्हणजे तुमको जो लगता है वहीच मेरे को लगता है. हाँ, एक मिनिट. म्हणजे त्या दोघांचं काहीतरी बिनसलंय. वो दोनों का कुछ तो प्रॉब्लम है. हमारा साहब है ना, बहुत अपसेस्ट है. अपचेस्ट आहे रे, अपस्टेट. स्टेट म्हणतात upstate. बरोबर आहे. अतरंग, अपसेट म्हणतात. तेच. अपसेट वरनं आठवलं मला, गौरीचं काही बिनसलंय का रे? म्हणजे ती अजिबातच मूड मध्ये नाहीये. साथीचा रोग आलाय ना. हाँ, काय? अहो म्हणजे बघा ना, सकाळपासून कपिल साहेबांचा मूड नाही, सकाळपासून गौरीताईंचा मूड नाही. वो कपिल साहब और गौरी मैम साहब है ना, वो दोनों साथी है. काय 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 काय? काही बोलतो, तोंडाला येईल ते बोलतो. साथीचा. नाही पण गौरी म्हणत होती की मी कुणाचा तरी विश्वास तोडलाय. अच्छा अच्छा. म्हणजे कोणतरी माझ्यावर चिडलंय हा. आणि मालकही तोंड पाडून बसलेत, काही बोलतच नाहीयेत. जणू काही एकमेकांमुळेच दोघांचाही मूड गेलाय. श्रेया, गौरीताई, क्या बात. चला मैम साहब. इसमें लगा, बहुत मजा आएगा. आई आपण दुसरीकडे जाऊया का? दादा, तुम्ही सुद्धा इथेच का? आता दोघां द टू चला द थ्री. स्वागत करूया सकल जनांचे, स्वागत करूया सकल जनांचे, पिकनिकला आलेल्या सगळ्यांचे सगळ्यांचे. तुम्ही आमचं स्वागत का करताय? म्हणजे काय, आता रामाश्रयाची टीम एवढी मोठी आहे, तुमची टीम छोटीशी. आणि काय, आम्ही तुमच्या आधीपासून इथे आलेलो आहोत ना, म्हणून म्हटलं करूया स्वागत. मालक,
अरे मालक, तुम्ही सगळे इथे कसे? त्याचं काय झालं, रामाश्रयावर काही कस्टमर्सच नव्हते. मी रामाश्रय पोहोचण्याआधी यांचा प्लॅन झालेला होता, प्लॅन बनवून टाकला होता की आज पिकनिकला जायचं. हो ना रे? आणि ते बस मी बुक केली बरं का. प्लॅन बनला होता का बनवला होता? प्लॅन बनला काय किंवा बनवला काय ह्याच्यापेक्षा जास्त आपण पिकनिकला आलोय ना हे महत्वाचं आहे. आप्पांच्या वेळेला आम्ही असेच पिकनिकला जायचो. खूप मजा यायची त्यावेळेला. त्यावेळेला आम्ही मक्याची कणसं घेऊन जायचो आणि तिथं जाऊन भाजून खायचो. तेव्हापासून भाजलेली कणसं बघितली ना की पिकनिक आठवते, आणि पिकनिक आठवलं ना की भाजलेली कणसं. अन्या आवर घाल स्वतःला. काय गेले ते दिवस आता. तू गप्रे, दिवस जरी गेले असले तरी आठवणी तशाच आहेत. आणि त्यावर मजा करायची. काय मयेकर साहेब? आप्पा आजारी पडल्यापासनं पिकनिकला जाणं झालंच नाही. आज सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. काय ग? हो ना, आप्पा भाऊजींच्या वेळच्या सहलीची बातच न्यारी होती. त्यावेळच्या सहली म्हणजे जाऊ दे ना, आपण आजचा दिवस एन्जॉय करूयात ना. उगाच भूतकाळात रमण्यात काही मजा नाहीये. करूया. काय सौरभ? सौरभ, त्या प्लेट द्या. गौरी, दे दे, मी देतो. हे आजकाल काय काय एक एक नवीन निघेल ना, देव जाणे. आता काय नवीन? अहो, या पेपर प्लेट. आमच्या वेळेला आम्ही सहलीला जाताना ताट, वाटी, चमचा सगळं बरोबर घेऊन जायचो. तेव्हा या अशा प्लेट नव्हत्या ना. आता प्लेट, ग्लास सगळं पेपरचं. वापरा आणि फेकून द्या. माझं तुझ्याकडे गेलं, तुझं माझ्याकडे आलं, मग त्या भांड्यांवरची कोरलेली नावं बघायची, भांडोळ खायचं, आणि ते परत करण्यात पुढे 4 दिवस जायचे. बरं, ते नुसतं परत करायचं नाही, एखादा छानसा पदार्थ करायचा आणि त्यात भरून द्यायचा. हिंदू, तू जवळजवळ आदिमानवाच्या काळातलं बोलतेस. अगं, ह्या पेपर डिशेस वगैरे गेल्या शतकापासून वापरात यायला लागलेल्या आहेत. सुदेव, अरे नाश्ता झालाय ना, जा जरा चक्कर मारून या. अगं, मग आपण काय करायचं? आपण खेळूयात ना यांच्या बरोबर. आता या वयात खेळायला काही वय लागतं का? जोश महत्वाचा. आणि तसे तुमचं कुठे वय झालंय इतकं? अगं, मी माझ्याबद्दल म्हणतच नाहीये, मला तुझी काळजी वाटते. थट्टा पुरे. हा आता, अरे तुम्ही असे बघत काय बसलात? सौरभ, अहो जा ना, जा ग गौरी, जा चक्कर मारून या. हो, ऑफकोर्स. हा. नाही म्हणजे तुम्हा दोघांनाही जरा वेळ मिळेल एकमेकांबरोबर बोलायला वगैरे. चल ग. तू तिचा हात का धरतो आणि तो तिला का घेऊन जातोय? अरे या श्रेया, जाऊ दे जाऊ दे. त्यांना आत्ता तात्पुरता तिचा हात धरलं आणि मी तिचा आयुष्यभर हात हातात घेणं यात फरक आहे. नावदे येथे द सौरभ सर आणि द कपिल सर यांच्यात एक जबरदस्त क्रिकेटचा सामना होणार आहे. आता हा दुसरा बॉल, कपिल सर फेकिंग टू द सौरभ. नाव द कपिल सर हिट द बॉल.